कोल्हापूर येथून जवळच असलेल्या बोरखडी या गावाला दिनांक 22 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत भागवत प्रवक्ते श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या मुखारविंदाद्वारे भागवत कथा चालू आहे। दररोज सकाळी काकडा आरती, ध्यान, सकाळ व दुपारला भागवत कथा, सायंकाळी प्रार्थना व हरिपाठ व रात्री नामवंत मंडळींचे कीर्तन होतात। दिनांक 22 डिसेंबर 2023 ला गुरुदेव सेवा मंडळ बोरखडी यांचे भजन झाले। दिनांक 23 डिसेंबरला रात्री समाज प्रबोधनकार सौ हरिभक्त परायण पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांचे हरिकीर्तन झाले। या कीर्तनामध्ये पंचक्रोशीतील हजारो महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते। पार्वतीताईंनी आपल्या कीर्तनातून तरुण मुले व मुलींना अनमोल असा उपदेश केला आहे। निरोगी शरीर हीच आपली संपत्ती आहे। मुलांनी व्यसन सोडावे व मुलींनी फॅशन सोडावी। जन्म देणाऱ्या आईबापाची म्हातारपणी सेवा करावी हीच खरी विठ्ठलाची भक्ती आहे। आईबाबाची करा सेवा, विठ्ठल येई घरा, जन्म देण्या आईबापाला विसरू नका। अशा प्रकारे संतांचे विचार जीवनामध्ये उतरून आचरणात आणावे अशा विविध विषयांवर ताईंनी समाज प्रबोधन केले आहे। दुसऱ्या दिवशी दिनांक 24 डिसेंबरला हरिभक्त परायण जयगोपाल महाराज केंद्रे, दिनांक 25 डिसेंबर 2023 ला हरिभक्त परायण कुमारी पूनमताई साळुंके, दिनांक 26 डिसेंबर 2023 ला हरिभक्त परायण वंदनाताई गणोरकर, दिनांक 27 डिसेंबरला श्री हरिभक्त परायण भरत महाराज रेडे, दिनांक 28 डिसेंबरला हरिभक्त परायण रामपाल महाराज तुरखेडे, दिनांक 29 डिसेंबरला सकाळी 9 ते 12 गावातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक निघेल। त्यानंतर श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला संच मंडळी म्हणून ऑर्गन वादक श्री गंगाधर रामाघरे, मृदंग व तबला वादक श्री हनुमान वाकडे राहणार वाशिम, झाकी मास्तर श्री गोलू महाराज निमकर राहणार सासन, विनेकरी श्री कृष्ण रामाघरे, गायक मंडळी श्री शुभम दाडू, श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील खालखोनीकर, श्री योगेश भिसे व सौ हरिभक्त परायण पार्वतीताई महाराज पवार उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला बाहेरगावची मंडळी बहुसंख्येने उपस्थित असतात अशी माहिती गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीमाननीय संतोष भाऊ राऊत यांनी माहिती दिली आहे।